नमस्कार। नवी मुंबईच्या राजकारणात एक सर्वात मोठी घडामोड घडली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विषयी भाजपमध्ये प्रचंड नाराजीचा सूर असल्याचं समोर आलंय। मंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती। या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नाराजीचा सूर आवळण्यात आला। या नगरसेवकांनी आता शिंदेंची तक्रार थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे संकेत दिले आहेत। यामुळे आता नवी मुंबईचे राजकारण चांगलंच तापणार आहे। बैठकीतील माजी नगरसेवकांनी आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत शिंदे सोबत युती नको असं सांगत निवडणूक स्वबळावर लढावी असा आग्रह धरला आहे। यामुळे नवी मुंबईच्या राजकारणात अचानक आलेल्या या ट्विस्टमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। या प्रकरणी संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी नगरसेवक मोर्चा देखील काढणार असल्याची माहिती मिळत आहे। ही तक्रार माजी नगरसेवक वर्षा बंगल्यावर करणार आहेत। त्यामध्ये शिंदे हे नगर विकास खात्याचे मंत्री असल्याने भाजपच्या माजी नगरसेवकांच्या कामांना ब्रेक लावत असल्याचा आरोप करण्यात आलाय। एका आठवड्यात ही तक्रार वर्षा दरबारी जाणार असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर नुकतीच ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली होती। मात्र या बैठकीला भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी दांडी मारली। त्यामुळे चर्चांना उधाण आलं होतं। गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्रमक असल्याचे त्यांनी केलेल्या विधानावरून आढळून आलंय। मागील काही दिवसांपूर्वी नाईक यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या एका बैठकीत रावणाचा अहंकार दहन केला पाहिजे असं विधान करत अप्रत्यक्षपणे शिंदेंना लक्ष्य केलं होतं। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।